गणेशाय नमः। सरस्वतीभ्यो नमः। गुरुभ्यो नमः। श्री साईनाथाय नमः। समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननीत पानी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञ जीवो धरार्थावतारम् कलाकाङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानिश्यवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चिंबितं पुण्यस्थानम् सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। ज्ञानोबाराया माझ्या तुको बाराया ज्ञानोबाराया माझ्या तुको बाराया ज्ञानोबाराया माझ्या तुको बाराया ज्ञानोबाराया माझ्या तुको बाराया ज्ञानोबाराया
कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया संत शिरोमणी सावता महाराज आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजचं हे 6वं पुष्प समस्त ग्रामस्थ मोरवाडी समस्त तरुण मंडळ असेल गावातील भजनी मंडळ असेल माता वर्ग असतील बालगोपाळ असेल सर्वांच्या एकोप्यानं संत शिरोमणी सावता महाराजांचा हा आपण पुण्यतिथी सोहळा मोठ्या थाटामाटाने पार पाडत आहात आणि सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन समस्त ग्रामस्थांनी केलंय। या कार्यक्रमामध्ये प्रत्येक जण स्वयंपाकाच्या कामापासून तर सगळ्यात मोठ्यात मोठं काम असणारं प्रत्येक काम हे संतांचं कार्य करत असताना मोठ्या उत्साहानं आपण करतायत। आणि ज्या संतांच्या कुळामध्ये आम्ही जन्म घेतलाय ना मग आम्ही हा सोहळा हा उत्सव खूप करणं महत्वाचं आहे। कारण ज्या संतांनी आमच्या कुळामध्ये जन्म घेतलाय त्या संतांच्या जन्मामुळे आमचं कुळ पवित्र झालंय। म्हणून त्या संत महात्म्यांना आम्ही कधीच विसरलो नाही पाहिजे। आतापर्यंतच्या संतांनी आम्हाला विचारधारा संतांच्या विचारावर आम्ही चाललोय। जीवनामध्ये जीवन जगत असताना नेहमी माणसाने संतांच्या विचारानं चाललं पाहिजे आणि संतांच्या विचारानं जर आम्ही चाललो तर जीवनामध्ये आम्हाला कशाचीच कमी पडणार नाही। फक्त वेळोवेळी आम्ही संतांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, वेळोवेळी संतांच्या मार्गदर्शनाने आम्ही चाललो पाहिजे। आणि ज्यावेळेस नेवाशामध्ये आले ना नेवाशामध्ये आल्यावरती प्रेतयात्रा चालली होती। सच्चिदानंद बाबांना उठवलं त्यांनी, कारण जी माता समोर आली माऊली ज्ञानोबरायाच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि माऊलीनं आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव। आणि मग त्या मातेने विचारलं महाराज ती प्रेतयात्रा म्हणजे माझ्या पतीची आणि ती माता चालली होती मग ती सती जाण्यासाठी चालली होती, कारण त्या जुन्या काळामध्ये सतीची चाल होती, सती जाण्याची प्रथा होती। पती जर मरण पावला तर त्या पत्नीनं सती जावा लागायचं, जुन्या काळात ती रूढी होती। पण तीच परंपरा ती रूढी आमचे राजा राममोहन राय यांनी ती परंपरा खंडित केली आणि सती जाण्याची चाल तशापासून बंद झाली। पण आमच्या मुलींचं शिक्षणासाठी सुद्धा सावित्रीबाई फुलेंचं खूप मोठं योगदान आहे। पहिली शाळा पुण्यामध्ये त्यांनी सुरू केली मुलींकरता महिलांकरता, सावित्रीबाई फुले। त्या काळामध्ये त्यांना मुलींची शाळा सुरू केली पण तरी सुद्धा खूप त्रास त्यांना झाला होता, खूप त्रास झाला त्या काळामध्ये। लोक अंगावरती चिखलच फेकायचे, शाळा का सुरू केली शाळा का सुरू केली। तरी त्यांना समाजाला न जुमानता सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप मोठं कार्य महान कार्य आहे त्यांचं समाजाकरता। संत तर आपल्याला चांगले विचार देत असतात पण समाजाकरता जो झुजतोय समाजाकरता जो लढतोय ना तो सुद्धा एक संत असतोय। तेव्हा त्याच्यानंतर माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी नेवाशाकडून पुणतांब्याकडे आले, काल तो विषय झालता। त्या ठिकाणी माझ्या मुक्ताईनं ते सगळे प्रेत उठवले आणि तिथून मुक्ताई माऊली ज्ञानोबराया निवृत्ती दादा सोपान काका हे पुन्हा ब्राह्मणी या ठिकाणी गेले। ब्राह्मणीला गेल्यावरती तिथं माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी अमृत अनुभव तो ग्रंथ लिहिलाय ब्राह्मणीला। तिथून माझ्या माऊली ज्ञानोबराया चारी भावंड पुन्हा
तो रेडा त्यांच्या बरोबरच होता. रेड्याला घेऊन ते आळ्याला गेले आणि आळ्याला गेल्यावरती त्या ठिकाणी माझ्या माऊली ज्ञानोबारायानं त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्या रेड्याने तिथं स्वतःचा प्राण त्या ठिकाणी सोडलाय आणि माऊली ज्ञानोबारायाने त्या रेड्याची समाधी त्या ठिकाणी दिली आणि तिथून रेड्याची समाधी देऊन चारी भावंड आळंदीला गेले. आळंदीला गेल्यावरती इकडं पांडुरंग परमात्म्याला सगळं ते कळलंय, जगाचा मालक आहे. भगवंताला माहित होतं, पण त्रास तो चारी भावंडांना झालाय. पैठणच्या धर्मसभेमध्ये ते शुद्धीपत्र घेतलं आणि ते शुद्धीपत्र घेऊन आळंदीमध्ये आले. आणि ज्या वेळेस आळंदीमध्ये त्या पैठणच्या आळंदीच्या धर्मसभेमध्ये ते शुद्धीपत्र दिलं, त्यांनी स्वीकारलं. पण तरी सुद्धा समाज त्रास द्यायचाच नको. समाज एकाएकी त्रास द्यायचा बंद होत नसतो. तरी त्या समाजाने चारी भावांना त्रास दिला. पण पांडुरंग परमात्म्याला सगळं माहित होतंय, भगवान परमात्म्याला माहित होत. पण भगवान परमात्मा नामदेव महाराजांना एक दिवस म्हटले, कारण नामदेव महाराज आजपासून नामदेव महाराज चरित्रामध्ये आपल्या चरित्रामध्ये आले. कारण नामदेव महाराज म्हणजे नेहमी भगवंताच्या चरणाशी असायचे. नामदेव महाराजांची एवढी मोठी भक्ती त्या भगवान परमात्म्याच्या चरणाशी होती ना, भगवंताला कधीच सोडत नव्हते. लहानपणापासून नामदेव महाराजांचे वडील आई पांडुरंग परमात्म्याला नेहमी दररोजचा नैवेद्य नेणं, दररोजचं सकाळी काकडा आरती असेल, सकाळचा काकडा असेल, नेहमी नामदेव महाराजांचे वडील त्या भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये असायचे. पण एकदा काय झालं, नामदेव महाराजांचे वडील दामू शेट्टी कुठंतरी गावाला निघून गेले आणि आई म्हणली, नामा एक काम कर, मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन जा म्हटले भगवंताला, पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य घेऊन जा. नामदेव महाराजांनी तो नैवेद्य हातामध्ये घेतला आणि पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेले. भगवंताच्या समोर तो नैवेद्य ठेवला. पाणी हातामध्ये होतं तांब्यामध्ये. नामदेव महाराजांनी ते पाणी फिरवलं आणि अशी बाजूला उभे राहिले आणि भगवंताकडे बघत होते. भगवंताला म्हणायचे, देवा मला खेळायला जायचं, तू नैवेद्य खाऊन घे, आवर तुझं टपकान. किती वेळ लावतो म्हटले. 5 मिनिटं झाले म्हटले. देवा नैवेद्य ठेवून तू अजून नैवेद्य खाईना, कधी जेवण करणार आहे? वेळ झाला म्हटले, 10 वाजले आणि तू जर नैवेद्य लवकर नाही केला तर माझी मुलं वाट बघतायत, लवकर खाय म्हटले. आता नामदेव महाराजांच्या हाताने भगवंत नैवेद्य कसे खाणार? कारण नामदेव महाराजांना माहित नाही, बाबा दररोज नैवेद्य घेऊन यायचे, पण जगाचा मालक नैवेद्य खात होता का नाही हे माहित नाही ना. पण नामदेव महाराजांची समज होती की भगवान परमात्मा बाबा याच्या आरती नैवेद्य घेऊन देवाला येत आहेत, त्याच्या आरती जगाचा मालक नैवेद्य खात असणार आहे. म्हणून नामदेव महाराज देवाला म्हणले, देवा एक काम करा, देवा लवकर आवरा बरं, मला जायचंय खेळायला. दूध पियो रे मोरे गोविंद लाल, दूध पियो रे मोरे गोविंद लाल, दूध पियो मोरे गोविंद लाल, दूध पियो मोरे गोविंद लाल, दूध पियो रे मोरे गोविंद लाल, दूध पियो रे मोरे गोविंद लाल, दूध पियो मोरे गोविंद लाल, दूध पियो मोरे गोविंद लाल, हा गोविंद लाल मोरे गोविंद लाल, 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 दूध पियो रे मोरे गोविंद लाल, दूध पियो रे मोरे गोविंद लाल, दूध पियो मोरे गोविंद नामदेव महाराज भगवंताला म्हणतो, देवा नैवेद्य खाऊन घ्या, आवरा. पण भगवान परमात्मा कसले नैवेद्य खातायत? नामदेव महाराज नैवेद्य खाली ठेवला आणि जगाच्या मालकाकडे बघत राहिले.
देव तरी नैवेद्य खायला. शेवटी नामदेव महाराज म्हणले, देवा तुम्ही जर नैवेद्य नाही खाल्ला ना, 3 म्हणतो म्हणले, 3 म्हणूपर्यंत जर देवा तुम्ही नैवेद्य नाही खाल्ला ना, तर मी तुमच्या चरणावरती मस्तक माझं आपटून घेईल, माझं मस्तक फोडून घेईन म्हटले देवा. बघा विचार करा म्हणले. कारण देवा तुम्ही जर आज नैवेद्य नाही खाल्ला, बाबा घरी नाही देवा, पण आई मला रागवेल ना, पुन्हा नैवेद्य वापस घरी घेऊन आला, आई म्हणेल मला नैवेद्य का नाही खाऊ घातला देवाला. देवा तेव्हा तुम्हाला नैवेद्य खावा लागणार आहे. आणि नामदेव महाराजांनी भगवंताकडे बघितलं आणि देवाला म्हणले, देवा 1 2 आणि 3 म्हटले. नामदेव महाराज पळत सुटले देवाकडे, स्वतःचं मस्तक चरणावरती आपटण्याकरता. आणि पळत सुटले मस्तक भगवंताच्या चरणावरती, त्या पायरीवरती आपटणार. तेवढ्याच भगवान परमात्मा म्हणले, नामा थांब, नामा थांब. आणि जगाच्या मालकाने, नामदेव बालच छोटेच होते बालपणी, जगाच्या मालकाने काय केलं, तो नामदेवाने आणलेला नैवेद्य सगळा खाऊन घेतला आणि पुन्हा आपल्या आपल्या जागेवरती कडेवरती हात देऊन उभे राहिले. नामदेव महाराजांनी ते नैवेद्याचं ताट घेतलं, नैवेद्याचं ताट हातामध्ये घेतलं, एका हातात तांब्यानं वाजवत वाजवत घरी गेले. आत्ताच्या एखाद्या मुलाला जर म्हणलं असतं, त्यांना सगळे नैवेद्य स्वतःच खाऊन घेतले असते. बालपण आठवा बरं जरा. आईनं जर नैवेद्य दिले ना, आई म्हटली ना, देव अरे देव किती रे नैवेद्य वाहण्याकरता. आम्ही लहानपणी म्हणायचं, जर 10 देव असते ना, आम्ही म्हणायचं आई 15 आहे ग, म्हणजे 5 नैवेद्य एक्स्ट्रा घेऊन जायचे. 10 नैवेद्य देवाला व्हायचे आणि 5 आपणच देवाच्या पाठीमागे जाऊन खाऊन घ्यायची. ही बालपणी होत होती. तसं नामदेव महाराज घरी गेले, आईनं बघितलं, नामदेव महाराजांच्या आईनं, नामा नैवेद्य कुठे आहे ताटामधला. नामदेव महाराज म्हणले, आई देवाने खाऊन घेतला. म्हणजे खाऊन घेतला, देव कुठं नैवेद्य खात असतो का रे नामा. मग नामदेव महाराज म्हणे, मी म्हटलं देवाला, देवा नैवेद्य खा, देवाने नैवेद्य खाल्ला म्हटले. आणि मग नामदेव महाराजांच्या आईला काळजी वाटायला लागली. नामदेव महाराजांची आई विचार करायला लागली, नामा बिघडला गाडे म्हणे, आता देवाला नैवेद्य घेऊन पाठवलाय आणि स्वतःच नैवेद्य खाल्ला असेल, अशी भक्ती काय कामाची. ज्यावेळेस दामो शेट्टी गावावरून घरी आले आणि नामदेव महाराजांची आई दामो शेट्टींना म्हणले, अहो लेकराचं काही खरं दिसत नाही म्हणजे, तुम्ही आयुष्यभर भगवंताचं भजन, भगवंताचं चिंतन केलंय, पण मुलगा तसा नाही निवडला म्हणजे. आज नैवेद्य घेऊन त्याला मंदिरामध्ये पाठवलं, तर त्यांनी स्वतःच नैवेद्य खाऊन घेतला म्हटले. आज जर त्याची अशी अवस्था, मोठ्यापणी काय विचार करणार आहे म्हटलं, तो कसा राहणार आहे, कसं त्याचं जीवन जगणार आहे. कारण पोराचे पाय पाळण्यातच दिसत असतात. नामदेव महाराजांच्या आईला लहान असताना काळजी पडली. मग आज माता वर्गांनी विचार करा, फक्त भगवंताच्या मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन गेलेलं लेकरू, देवानी नैवेद्य खाल्ला पण तरी आईला विश्वास पटना, नामांनी नैवेद्य खाल्ला असेल. मग आम्ही आमच्या मुलांच्या चुका, आमच्या मुलांचे संस्कार, कायद्याचे आम्ही आज ओळखलं पाहिजे ना. लहानपणीच मुलाची चूक आमच्या लक्षात यायला पाहिजे. मग आमच्या मुलांना आम्ही कोणते संस्कार दिले पाहिजे, कोणते धडे आम्ही दिले पाहिजे, याचा आम्ही विचार करायला पाहिजे ना. कारण मी नेहमी म्हणत असतो का, आमच्या पुढच्या पिढीसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका. आमच्या पुढच्या पिढीसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका. प्रॉपर्टी कमवण्याची दानत त्याच्यामध्ये निर्माण करा, प्रॉपर्टी कमवण्याची लायकी त्याच्यामध्ये निर्माण करा. गडगंज प्रॉपर्टी कमवून ठेवा, पण तेच जर नालायक निघलं तर एका दिवसात विकून टाकीन ना. मग आमच्या मुलांना आम्ही काय दिलं पाहिजे हो? माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी दिली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायचा गाथा आम्ही त्या मुलांना दिला पाहिजे. संत शिरोमणी सावता महाराजांचे विचार आमच्या मुलांना आम्ही दिले पाहिजे. आणि आज जर आम्ही आमच्या मुलांना हे जर दिलं नाही ना, तर पुढचा काळ खूप बिकट आहे. धर्माचं शिक्षण आमच्या मुलांना दिलं पाहिजे. हिंदू धर्म काय याचे आम्ही धडे आमच्या मुलांना सांगितले पाहिजे ना. कारण ज्या धर्मामध्ये आम्ही जन्माला आलोय त्या धर्माचं रक्षण आज आम्ही केलं पाहिजे ना. मग मी म्हणत नाही पैसा कमवू नका. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ पुरुषार्थ आहे, पण ते धन कमवायचं कसं? जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार. पाणी सारी सा, पाणी सारी सा.
जोडूनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी जोडून या धन उत्तम व्यवहारी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात व्यवहार उत्तम असला पाहिजे. मग धन कमवतो असताना प्रामाणिकपणाने आणि कष्टाने आम्ही धन कमवलं पाहिजे. माझे गुरुवारी स्वामी रामानंद गिरीजी महाराज सांगतात वाईट मार्गाने कमवलेला पैसा म्हणजे प्रेतावरची फुलं असतात. हसूही देत नाही आणि रडू सुद्धा देत नाही. आम्ही 10 साखर कारखान्याचे शेअर्स घेऊ शकतो. डॉक्टर सांगतील चमच्या भर खाऊ नका, शुगर. दिवाण म्हणून घ्याल मस्तपैकी 10 लाखाचा झोपायला. डॉक्टर सांगतील मनक्यात घ्या, ते चटईवर झोपत चला. 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाऊ मस्तपैकी. डॉक्टर सांगतील ब्लॉकेज मसालेदार खाऊ नका. कुठं घेऊन जाणार ते सगळं? एक दिवस असा येईल का आमची प्रगती आम्हाला समाधानाची पातळीवर मोजावी लागणार आहे. मग आमच्या मुलांना आम्ही काय शिक्षण दिलं पाहिजे, कोणते धडे दिले पाहिजे? संतांचे विचार, धर्माचं शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. आज तरी नुसतं आम्ही आमच्या प्रॉपर्टी कमवण्याच्या पाठीमागं पडलेलो आहे, संसार जमा करण्याच्या पाठीमागं पडलेलो आहे. आम्हाला वाटतंय आमची 4 बंगली चांगली बिल्डिंग मोठी व्हावा. प्रत्येक जण पैसा कमवण्याच्या पाठीमागं पडतोय, पण आपल्या मुलांना आपल्या परिवाराला वेळ देतोय का तेवढा नाही. इंग्लिश मिडियमला पोरं टाकून द्यायचे आणि पुन्हा त्यांच्याकडे बघायचंच नाही ते काय करतात, कोणतं शिक्षण घेतायत. संध्याकाळी ते आल्यावरती त्याला म्हणलं पाहिजे शुभम करू तू कल्याण मन. सकाळी उठल्यावरती हात जोडायला त्याला सांगितलं पाहिजे. आपल्या घरातील देवघरासमोर 2 मिनिटं हात जोड. कारण आमच्या मुलांना चांगले संस्कार देणं खूप महत्वाचं आहे. तसं नामदेव महाराजांच्या आईला काळजी वाटायला लागली नामदेव महाराजांची. का लेकरू मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन गेलं, पण नैवेद्य स्वतःच खाल्ला. म्हणून दामू शेट्टींना म्हणल्या काही खरं नाही म्हणले, लेकराचं बिघडलाय म्हणले तू. शेवटी संध्याकाळी दामू शेट्टीला असं सांगितल्यावरती, या बाबावरती दामू शेट्टीला असं सांगितल्यावरती सकाळी पत्नीला म्हणले आपण काय करू, नामदेवाची परीक्षा घेऊ म्हणली. तू बघितलं नाही ना नामदेवाने नैवेद्य खाल्ला काय? म्हणजे नाही माहिती, मी नाही बघितला. मग मी काय करतो म्हणले, सकाळी नामदेवकडे नैवेद्याचं ताट आपण देऊ आणि आपण पाठीमागं जाऊन बघू नामदेवाने नैवेद्य खाल्ला का काय. दोघं पती पत्नी सकाळी नामदेव महाराजांकडे ताट दिलं ते नैवेद्याचं. नामदेव महाराजांना सांगितलं जा भगवंताला नैवेद्य घेऊन ये. नामदेव महाराज भगवंताला नैवेद्य घेऊन गेले, बरोबर पाणी बरोबर घेऊन गेले. आणि गेल्याबरोबर नामदेव महाराजांनी आदल्या दिवशी जसं केलं तसंच भगवंतासमोर नैवेद्य ठेवला आणि भगवंताला म्हटले आवर टपकन, बरं मला जायचंय खेळायला, वेळ झालाय, तू नैवेद्य टपकन खाऊन घे, माझं ताट मला मोकळं करून दे म्हटले. असं म्हटल्यावरती आई वडील त्या खिडकीतून बघत होते नामदेव महाराजांची करामत. भगवंताच्या लक्षात आला, आई वडील खिडकीमधून बघतायत नैवेद्य खायचा कसा. कारण दामू शेट्टीच्या हाताने जगाचा मला कधी नैवेद्य खातच नव्हते ना. मग आज नामदेव महाराजच्या हाताने खायचं आहे. पण भगवंताच्या लक्षात आलं. नामदेव महाराज पुन्हा म्हणले देवा खातो को नाही लवकर नैवेद्य, नाही तर तुझ्या चरणावरती मस्तक आपटून माझा तुझा प्राण तुझ्या चरणावरती ठेव. नाम म्हणे देवा पूर्ण केजिया, 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 नाम म्हणे देवा पूर्ण केलिया, नाम
नामदेव महाराज भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा आवर लवकर नैवेद्य खाऊन घे, मला वेळ झालाय. भगवंताच्या समोर नैवेद्य ठेवला आणि नामदेव महाराज भगवंताला म्हणले, देवा नैवेद्य नाही खाल्ला तर तुझ्या चरणावरती मस्तक माझा आपटून माझा प्राण तुझ्या चरणावरती ठेवेल. आणि नामदेव महाराज म्हणले 1 2 3 आणि लगी पळस सुटले भगवंताकडे. तेवढ्यात जगाचा मालक उभे राहिले, म्हणजे नामा थांब. आणि त्या भगवान परमात्म्याने नामदेवाच्या हाताने नैवेद्य खाल्ला. खिडकीतून आई वडील बघत होते, दामू शेट्टी नामदेव महाराजांची आई, आणि त्यांच्या डोळ्यात पण आलं. खरंच म्हणले आपण नामदेवावर शंका घेतली आणि भगवंताच्या समोर दोघंही आले आणि जगाच्या मालकाकडे बघित होते आणि त्या नामदेवाला पोटाला कवटाळायला लागले. म्हणले देवा आज तू नामदेवाच्या हाताने नैवेद्य खाल्ला, पण 12 वर्षी तेव्हा तू उपवासी राहिला ना. 12 वर्ष तुझला उपासी ठेविले, 12 वर्ष तुझला उपासी ठेविले, 12 वर्ष तुझला उपासी ठेविला, 12 वर्ष तुझला उपासी ठेविला. मग जवील नाद, मग जवील नामदेव, 12 वर्ष तुझला उपासी ठेवी, 12 वर्ष तुझला उपासी ठेवी, 12 वर्ष ठेवली. आज जे विविले नामदेवी. आणि दामोशेट्टींच्या डोळ्यात पाणी आलं, देवा 12 वर्ष उपवासी राहिला देवा तू. आज नामदेव महाराजांनी देवा तुम्हाला जीव घातलाय. असे ते नामदेव महाराजांची एवढी भक्ती होती भगवंतावरती. आज या ठिकाणी आपल्या कथेला सदिच्छी भेट देण्याकरता आमच्या परिसराचं वैभव असणारे गुरुवर्य, कारण ज्यांनीच मला आळंदीमध्ये स्वामी रामानंद गिरीजी महाराजांकडे पोहोचवलं होतं, ते असे असणारे माझे गुरुवर्य केशवजी महाराज शिंदे बाबा सुद्धा आज उपस्थित राहिले. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. समोर आमच्या घराचा आधारस्तंभ असणारे, आमच्या परिवाराचा आधार असणारे माझे मोठे बंधू दत्तात्रय पाटील गाडे, ते सुद्धा उपस्थित राहिले. आणि नामदेव महाराजांची ते भगवंताविषयीची ती भक्ती वेगळी होती. आणि ते नामदेव महाराज सतत भगवंताच्या जवळ असायचे, पांडुरंग परमात्म्याजवळ. पण आळंदीमध्ये 4 भावंड जगाच्या मालकाला कळलं. भगवान परमात्मा नामदेव महाराजांना म्हणले, नामदेव महाराज एक काम करा. म्हटले काय? तुम्ही आळंदीमध्ये जा म्हटले. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय म्हणजे विष्णूचा अवतार आहे, निवृत्ती दादा म्हणजे महादेवाचा अवतार आहे, सोपन काका म्हणजे ब्रह्मदेवाचा अवतार आहे, मुक्ताई म्हणजे आदिशक्तीचा अवतार आहे. ते जन्माला आले. पैठणवरून रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. तुम्ही त्यांचे आता दर्शन घ्या म्हणले. जा. नामदेव महाराजांना सांगितलं. नामदेव महाराजांना वाटलं मी भगवंताजवळ माझ्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोण संत आहे म्हटले. पण भगवंत म्हणले नाही, जा तुम्ही आळंदीला त्यांना भेट घेऊन या एकदा. मोठे महापुरुष म्हणले, ते तेजस्वी दिसायला आहे म्हणले, अजून वय छोट आहे म्हणलं. 15 वर्षाचे माझे माऊली ज्ञानोबा आहे, 16 वर्षाचे माऊली ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज,
पाठवलंय. नामदेव महाराज आळंदीमध्ये गेले. इंद्रायणीच्या घाटावरती सगळे संत मंडळी बसलेले होते. त्यामध्ये चोखोबाराया होते, आपले गोरोबा काका होते. तिथं गेल्याबरोबर निवृत्ती दादा, सोपान काका, माऊली ज्ञानोबराया सगळे संत मंडळी नामदेव महाराजांना बघितल्याबरोबर उठून उभे राहिले. जागेवरती उठून उभे राहिले आणि सगळ्यांनी नामदेव महाराजांचं दर्शन घेतलंय. साखरदादा आवाज मला कमी येतो, बास जास्त वाढला. त्या संत मंडळींनी नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं, निवृत्ती दादांनी घेतलं. मात्र नामदेव महाराज कोणाच्याही पायाला वाकले नाही, खाली चरणाला नाही वाकले. कारण वारकरी संप्रदायाचा नेम आहे काही एकमेकाचं दर्शन एकमेकांनी घेतलं पाहिजे. जी मुक्ताई छोटी मुक्ताई होती पण सगळं बघत होती. मुक्ताईच्या लक्षात आलं का सगळ्यांनी नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं पण नामदेव महाराज कोणाच्याच पायाला वाकले नाही. आणि त्या मुक्ताईनं काय केलं, त्या नामदेव महाराजांचं चांगलं पायापासून तर शेंडीपर्यंत सगळं बघून घेतलं. आणि नामदेव महाराजांना म्हटली मुक्ताई, नामा तू अजून सुधारला नाही का रे म्हटली. तू माझा अधिकार नाही बरं का बोलल्याचं, पण तसं चरित्रामध्ये उल्लेख आहे. ते आदिशक्तीचा अवतार आहे त्या मुक्ताई ना, ते म्हणावं नामा सुधारला नाही तू अजून. तरी नामदेव महाराजांच्या लक्षात आलं नाही काय वानगडे. पण मुक्ताई म्हणली आपण नामदेव महाराज कच्चे का पक्के बघून घेऊ म्हटले. असं म्हटल्याबरोबर सगळे संत मंडळी बसले आणि बसल्याबरोबर मुक्ताई म्हणली गोरोबा काकांना, गोरोबा काका तुमचं ते मडके घडवण्याचं थापट नाही ना, ते आणा म्हटले. याच्यामधले कोणते कोणते मडके कच्चे एक पक्के ते आपण बघू म्हटले. असं म्हटल्याबरोबर गोरोबा काकांनी ते थापटणं हातामध्ये घेतलं आणि म्हणले प्रत्येकाला चेक करत चला, प्रत्येकाच्या मस्तकावरती ते धापटणं मारायचं म्हणले. कोणतं मडकं पक्क आहे कोणतं कच्चं हे कळेल म्हणले आपल्याला. आणि गोरोबा काकांनी प्रत्येक संतांच्या मस्तकावरती थापटणं हाणायला सुरुवात केली. आणि नामदेव महाराजांनी बघितलं ते. नामदेव महाराज म्हणले अरे कच्चं एक पक्क यांचं मला मारण्याचा प्लॅन दिसतोय म्हणले. नामदेव महाराजापर्यंत गोरोबा काका येऊपर्यंत नामदेव महाराजांनी धूम ठोकली. संत मेळ्यामध्ये बसलेले होते पण तिथून पळत सुटले नामदेव महाराज. तिथून जे पळले तर डायरेक्ट पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्म्याकडे आले आणि देवाला म्हटले, देवा काय रे देवा तुझी ती संत मंडळी म्हटली, तू म्हटला का असे संत आहे तसे संत आहे, माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य होतं म्हणून वाचलोय देवा, नाही तर त्यांनी माझी आहुतीच दिली असती देवा. काहीतरी तुझ्या चरणाशी मी आयुष्यभर पडू नये म्हणून माझं पुण्य काम आलंय देवा, नाही तर त्यांनी मला आज मारलंच असतं म्हटले. आणि भगवान परमात्माच्या लक्षात आलं. नामदेव महाराज पळून आले आणि मग भगवान परमात्मा नामदेवाला म्हणले, नामदेवा अरे तू लई कच्चा आहे गड्या म्हटले. नामदेव महाराज म्हणले का कच्चा, कशावरून कच्चा, आयुष्यभर देवा तुझ्या चरणाशी माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी आहे का इथं म्हटले, कोणीच नाही. ते संत मंडळी कधी तुला भेटले का नाही, तू देवा म्हणून राहिला का ते लय असेल ते लय तसे, कशाचा ब्रह्माचा अवतार आणि कशाचा विष्णूचा अवतार म्हणे. ही संत मंडळी बरी नव्हे. कोण म्हणतायत, नामदेव महाराज म्हणतात यांचं काय खरं नाही, मला मारलं असतं म्हणे. आणि मग भगवंत म्हणले नामदेवा तुला गुरु करण्याची गरज इकडे म्हटले, गुरु करावा लागेल म्हटले. नामदेव महाराज म्हणे देवा काय गुरु करायची देवा, प्रत्येक अनुरेणू मध्ये देवा तुला मी बघतोय, प्रत्येक ठिकाणी देवा मी तुला ओळखतोय आणि तू म्हणतो मला गुरु करावा लागेल. भगवंतानी काय विचार केला, भगवंत म्हणले आज आपण नामदेव महाराजांची परीक्षा घेऊ. भगवंतानी काय केलं, पंढरपुरामध्ये एका घिसाड्याचं रूप धारण केलंय. रुक्मिणी आईसाहेब घिसाडीन झाल्या दोघही आणि त्या चंद्रभागेच्या तीरावरती उतरल्या तिथं. आणि भगवंतानी काय केलं, घिसाड्याचं रूप धारण केलं आणि आपल्या पत्नीला सांगितलं, म्हणले मला भोजन करायचंय पण मला ते मांस कर म्हणले भोजन करण्याकरता. ती म्हणे काय करू, म्हणजे समोर एक बकरू येते, शेळीचं बकरू, ते काप म्हणले, तेच हांडीमध्ये टाक. तिनं त्याला कापलं आणि त्याच्यात टाकलं. आणि भगवंत त्या घिसटणीच्या रूपामध्ये रुक्मिणी आई साहेबाला म्हणत होते, अरे माझ्याकरता ते बकरू काप आणि हांडीमध्ये टाक. ती घिसाडी म्हणली अजून भरलं नाही ते. भगवंत म्हटले समोर ते कुत्र दिसतंय ना त्याला काप आणि त्या हांडीमध्ये टाकणार मग भरेल. तेही टाकलं तरी ती हांडी भरली नाही. शेवटी त्या जवळ नामदेव महाराज उभे होते घाटावर. आणि मग असं म्हणल्याबरोबर
ती घिसाडीत म्हणली देवा अजून नाही भरली हंडी. आणि मग भगवंत म्हणले ते जी मुलगा दिसतं का घाटावरती उभं त्यालाच कापून त्या हंडीत टाक म्हणले. पण ती घिसाडीत म्हणली नाही तुम्हीच पकडून आणणार त्या मुलाला. आणि घिसाड्याच्या रूपामध्ये भगवंत होते ते नामदेव महाराजांच्या पाठीमागे लागले. पण नामदेव महाराज तिथून घाटावरून पळले डायरेक्ट पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेले. भगवंताकडे गेले मला भगवंत वाचवीन याच्यातून. आणि भगवंताकडे पळत जात असताना गाभाऱ्यामध्ये शिरले आणि भगवंतानीच त्या घिसाड्याचं रूप धरून भगवंत समोर उभे होते. नामदेव महाराजांनी देवाकडे पाहिलं देवा तुम्ही. मग भगवंत म्हटले नामा मीच रूप धारण केलं होतं घिसाड्याचं. तू म्हणत होता ना देवा मी तुला अनुरिलो मध्ये बघतोय प्रत्येक ठिकाणी तुला दिसतोय. बघ नामदेवा तू मला ओळखलंच नाही म्हणले घिसाड्याच्या रूपामध्ये मी आलो तरी ओळखलं नाही. तू म्हणतो की मला गुरु करण्याची गरज नाही. नामा तुला गुरु करावा लागणार आहे म्हटलं. आणि मग नामदेव महाराजांना भगवान परमात्म्यांनी औंढ्याला पाठवलं विसोबा खेचारांकडे. विसोबा खेचारांना गुरु कर म्हणले. पण तरी नामदेव महाराज म्हणले नाही देवा मी जाणारच नाही. मला काय करायची देवा गुरु करण्याची. पण भगवंतानी बळजबरी त्यांना पाठवलं आणि नामदेव महाराज गेले औंढ्याला. औंढ्याला गेल्यावरती विसोबा खेचर वय झालेलं होतं. वय झाल्यामुळं शरीर एकदम आणि विसोबा खेचर त्या मंदिरामध्ये बसलेले होते पण पाय पसरून बसलेले होते. नामदेव महाराज गेले. नामदेव महाराजांनी बघितलं विसोबा खेचरांचा पाय पसरेला होता ना त्या पायाच्या खाली महादेवाची पिंड होती. नामदेव महाराज म्हणले वा रे देवा. देव म्हणला का याला गुरु करून घे. आता असा गुरु असतो का म्हणे देवाच्या मस्तकावरती पाय ठेवला म्हणे आणि भगवंत म्हणलं की त्याला गुरु करून घे. वारे म्हणे विसोबा खेचर महादेवाच्या पिंडीवरती त्या विसोबा खेचरचा पाय म्हणले. देव म्हणतो का ते त्याला गुरु करून घे. असं कुठं असतं कोणी. असं कधी मी महात्मा पाहिलाच नाही देवाच्या मस्तकावरती पाय ठेवेल. आणि मग नामदेव महाराज म्हणले आपण त्यालाच विचारू काय भानगडी देवाच्या मस्तकावरती का पाय ठेवला. आणि नामदेव महाराज विसोबा खेचारांकडे गेले. म्हणले का हो बाबा तुम्ही देवाच्या पिंडीवरती पाय ठेवला तुम्हाला पडतं का म्हणले. नामदेव महाराज म्हणले तुम्हाला पडतं का. विसोबा खेचर म्हणले बाबा माझं वय झालं रे म्हणले. माझं शरीर मला उचलत नाही. माझा पाय सुद्धा मला उचलत नाही. तू एक काम कर ना म्हणले तू माझा पाय धरण बाजूला ठेव. नामदेव महाराजांनी त्या पिंडीवरचा पाय उचलला विसोबा खेचराचा दुसरीकडे ठेवला. असा फिरवला. फिरवल्याबरोबर ज्या जागेवर टेकावला ना तिथं पुन्हा महादेवची पिंड तयार झाली. पुन्हा नामदेव महाराजांनी तो पाय उचलला पुन्हा फिरवलं विसोबा खेचरांना दुसऱ्या जागेवरती ठेवला. पुन्हा पिंड तयार झाली. सगळीकडे विसोबा खेचरांना फिरवलं ना प्रत्येक ठिकाणी पिंड त्यांच्या पायाखाली तयार होत होती. म्हणजे एवढा अधिकार विसोबा खेचरांचा होता. मग नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि त्या विसोबा खेचरांना तिथं नामदेव महाराजांना शिष्य बनवलं. म्हणजे तिथं साक्षात्कार त्या विसोबा खेचरांचा झाला. गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु ऐसा जाचा दृढ विश्वास ऐसा जाचा दृढ विश्वास ऐसा जाचा दृढ विश्वास गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा गुरु परमात्मा परेशु. आणि नामदेव महाराजांना साक्षात्कार झाला. म्हणजे विसोबा खेचर हे मुक्ताईचे शिष्य आणि त्या विसोबा खेचराचे शिष्य नामदेव महाराज झाले. म्हणजे ही सगळी मुक्ताईचीच परंपरा खाली आली. आणि नंतर रस्त्याने पुन्हा नामदेव महाराज पंढरीकडे निघाले. पण रस्त्यामध्ये त्यांना बारशी लागली. अंबऋषीच्या आश्रमामध्ये नामदेव महाराज थांबले. पण थांबल्यावरती नामदेव महाराज त्या ठिकाणी भोजनाला बसले. पण तेवढ्यात एक कुत्र आलं आणि नामदेव महाराजांच्या ताटामधली ती पूर्णाची पोळी उचलली आणि पळत सुटलं पुढं.
आणि गुरु केल्यावरती नामदेव महाराजांना जगाचा मालक मात्र ओळखू आला. ते कुत्र पुढं पळत सुटलं. नामदेव महाराज ती तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्यामागं पळत होते. चांगलेला कित्येक लांब नामदेव महाराज पळाले. पळता पळता म्हणले बाबा ती पोळी कोरडी खाऊ नको म्हणले, त्याच्यावरती तूप घे. आणि मग भगवंताच्या लक्षात आलं का आता नामदेवानी मला ओळखलंय. मग ते कुत्र्याच्या रूपामध्ये भगवान परमात्मा समोर उभे राहिले. आणि मग नामदेव महाराज म्हणले देवा आता मी तुम्हाला ओळखलंय. आणि मग भगवंत म्हटले नामा जीवनामध्ये गुरु करावाच लागत असतो. गुरु जर नाही केलं तर आम्हाला भगवंताची ओळख होत नाहीये, हे लक्षात ठेवा. गुरु बिन कौन बताए बात, गुरु बिन कौन बताए बात, गुरु बिन कौन बताए बात, गुरु बिन कौन बताए बात. बड़ा बिकट है ये मुखा, बड़ा बिकट है मन लागो रे माझी गुरुचरणी. म्हणून माणसाने जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. गुरु जर केला तर भगवान परमात्म्याची ओळख होत असते. कारण त्या सद्गुरूमध्ये त्या गुरूंमध्ये एवढी ताकद असते ना, हे असो तिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके म्हैसेशी. कारण आम्ही सद्गुरू जर केले, सद्गुरूंची कृपादृष्टी आमच्यावरती जर पडली, सद्गुरूंचा कृपेचा हात आमच्या मस्तकावर जर पडला ना, आम्ही साधारण जीव असतो पण शिवाच्या बरोबरीला जाण्याची ताकद त्या सद्गुरूंमध्ये असते ना. म्हणून जीवनामध्ये आम्ही सद्गुरू केले पाहिजे. कारण ते संत महात्मे असे ना, सद्गुरू असे आहेत ना, जीवनामध्ये आम्ही भगवंत कधी बघितला नाही, पण त्या संतांनी आम्हाला तो भगवंत दाखवून दिलाय ना. कारण देव अवतार घेत असताना भगवान परमात्मा या सृष्टीमध्ये जास्त पाप जर झाला तर देव त्याचा नाश करण्याकरता, संहार करण्याकरता अवतार धारण करत असतात. पण संत तसे नाही, त्याला सुधारवण्याकरता अवतार धारण करत असतात. ही संतांची त्या सद्गुरूंची ताकद असते. एका जनार्दनी गुरु परब्रह्मा, 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 एका जनार्दनी गुरु परब्रह्मा. दयाचे परिणाम सदामुखी, दयाचे परिणाम सदामुखी, दयाचे परिणाम सदामुखी. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. एका जनार्दनी गुरु परब्रह्म. आमच्या संसारामध्ये, आमच्या जीवनामध्ये गुरु बाजूला करा बरं. या महाराष्ट्रामध्ये संत जर नसते तर आपण कुठं असतो याचा विचार करा ना. या सृष्टीमध्ये संतच जर जन्माला आले नसते तर काय असतो? काहीच शिल्लक नसतं. सद्गुरु गंगागिरीजी महाराज, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज, संत शिरोमणी सावता महाराज आमच्या जीवनामध्ये
आता आम्ही सगळेच गुरुबंधू इथं बसलेलो आहे. आमच्या जीवनातून स्वामी रामानंदगिरी महाराज जर वगळले असतात आम्ही कुठं असतो? ताकद त्या महात्म्याची. तुमच्या समोर जे आम्ही बसलोय एवढे विद्यार्थी त्यांनी घडवले, आमचे गुरुवारी स्वामी रामानंदगिरीजी महाराज. आमच्या जीवनामध्ये जर ते आम्हाला मिळाले नसते तर आम्ही कुठं असतो? आणि दगड सुद्धा घडवण्याची ताकद त्या सद्गुरूमध्ये असते. आम्ही दगडच होतो ना, आमचं काय होतं जीवनामध्ये? काहीच नव्हतं. पण आज त्यांनी आम्हाला जे घडवलंय, तुमच्या समोर जे बोलतोय, हे सगळं त्यांचं आहे. म्हणून जीवनामध्ये गुरु खूप महत्वाचे असतात. जीवनामध्ये माणसाने गुरु केलं पाहिजे. म्हणून ते नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याला ओळखलं आणि नामदेव महाराज तिथून पंढरपुरामध्ये आले. आणि पंढरपुरामध्ये आल्यावरती भगवंताचं दर्शन घेतलं. नामदेव महाराजांना साक्षात्कार विसोबा केसरांचा झाला होता. आणि नंतर इकडं आपला जो मागचा विषय शिल्लक राहिला तो पुढे घेऊ आता थोडा, योगीराज चांगदेव महाराजांचा. कारण मुक्ताईनं प्रेत उठवले, आळंदीमध्ये सगळे भावंड आले, पण इकडे योगीराज चांगदेव महाराज समाधीमधून उठले. समाधीमधून चांगदेव महाराज उठले. उठल्यावर बघितलं चांगदेव महाराजांनी, अरे प्रत्येक 6 महिन्याला प्रेत पडलेले असायचे. कारण चांगदेव महाराज 6 महिन्यानं समाधीमधून उठायचे आणि उठल्यावरती प्रेत पडलेले असायचे, ते सगळे प्रेत जिवंत करायचे. पण ह्या वेळेस काय झालं, मुक्ताईनं ते सगळे प्रेत जिवंत केले. मुक्ताई चारी भावंड निघून गेले. योगीराज चांगदेव महाराज उठले, बघितलं तर एकही प्रेत त्या ठिकाणी पडलेलं नव्हतं. आणि मग त्या शिष्यांना विचारलं योगीराज चांगदेव महाराजांनी, का हो म्हटले, प्रत्येक 6 महिन्याला मी उठायचं तर भरपूर प्रेत पडलेले असायचे, पण आज एकही प्रेत नाही ना या ठिकाणी. आणि मग शिष्यमंडळीनं सांगितलं, कोणीतरी 4 महात्मे या ठिकाणी आले होते. आज योगायोग पुणतांबेकर सुद्धा आले इथं. विषय ते योगीराज चांगदेव महाराजांचा होता. आणि मग शिष्यमंडळीनं सांगितलं का कोणीतरी 4 महात्मे आले. एक छोटीशी मुलगी होती म्हणले, ती इतकी तेजस्वी होती म्हणले, तिनं एका कुत्र्याचं हाड हातामध्ये घेतलं, सगळे प्रेत तिनं उठवले म्हणले. जे आज गुरुवारी आमचे स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांनी जे आश्रम त्या ठिकाणी ना, मुक्ताई ज्ञानपीठ, प्रेत पडण्याची ती जागा होती त्या काळामध्ये. त्या ठिकाणी मुक्ताईचे चरण त्या भूमीला लागलेले, म्हणून त्या ठिकाणी मुक्ताई मंदिर बाबांची संकल्पना होती. आणि असं सांगितल्यावर योगीराज चांगदेव महाराज योगी पुरुष होते, योग साधना तशी होती. त्यांनी ध्यान लावलं आणि ध्यानामध्ये लक्षात आलं की या ठिकाणी जे आले होते ते मात्र साधे नव्हते, भगवंताचा अंश, भगवंताचा अवतार होता. आणि एवढं झाल्यावरती योगीराज चांगदेव महाराज विचार करायला लागले. त्यांनी शिष्य कसे कसे आले, 4 भावंड, पैठणला सुद्धा काही शिष्यमंडळी पाठवले. ते रेड्यामुखी वेद बोलून ते खरं आहे का, नेवाशामध्ये ज्ञानेश्वरीचं जे लिखाण केलं ते खरं आहे का, असं योगीराज चांगदेव महाराजांनी सगळा सुगावा त्याचा घेतला. आणि त्यांनी विचार केला या महात्म्यांच्या दर्शनाला आपल्याला जायचंय, पण दर्शनाला जायच्या अगोदर आपण पत्र त्यांना पाठवलं पाहिजे ना, आम्ही दर्शनाला येतोय म्हणून आळंदीला. योगीराज चांगदेव महाराजांनी काय केलं, पत्र लिहिण्याकरता घेतलंय. पत्र लिहायचं आणि शिष्यांच्या बरोबर ते पत्र आळंदीला पाठवायचं. पत्र लिहायला घेतलं, पण काही सूचना काय लिहावं त्याच्यामध्ये. कारण आपण पत्र लिहिताना आपल्यापेक्षा वयाने जास्त आलं तर आपण लिहितो आदरणीय, परमपूज्य, असं काहीतरी लिहितो पत्रामध्ये, साष्टांग दंडवत. पण योगीराज चांगदेव महाराजांनी विचार केला, परमपूज्य लिहावा तर वयाने लहान आहे, आणि काही आशीर्वाद देऊन जर लिहावा तर अधिकारांना मोठी आहेत. कसं पत्र लिहावा, काय लिहावा, सुरुवात कशी करावं हेच चांगदेव महाराजांना कळालं. शेवटी एक शिष्य म्हटलं, महाराज एक काम करा, ते पत्र कोरच देऊन टाका ना म्हटले, कशाला काय लिहितात त्याच्यावरती. योगीराज चांगदेव महाराजांना काही सुचना त्या पत्रावरती लिहायला. त्यांनी तसंच कोरं पत्र घेतलं आणि शिष्यांना सांगितलं की एवढं पत्र आळंदीला जाऊन 4 भावंडाकडे पोहोच करा, माऊली ज्ञानोबा, निवृत्ती दादा, सोपन काका. आणि त्यांचे शिष्य ते पत्र घेऊन आळंदीला गेले. आळंदीला गेल्यावरती पत्र घेऊन गेले, आणि पत्र घेऊन गेल्यावरती निवृत्ती दादाने ते पत्र हातात घेतलं, बघितलं त्याच्यावरती काहीच लिहिलेलं नाही, कोरं पत्र आहे ते. नंतर माऊली ज्ञानोबा यांनी घेतलं, सोपन काकांनी घेतलं. हे म्हटले, या आपल्या बस की बात नाही म्हटले, हे मुक्ताईकडेच पत्र द्यावं लागेल म्हटले.
याच्यावर काही लिहिलंच नाही तर काय वाचायचं? त्या शिष्यांना सांगितलं का योगीराज चांगदेव महाराजांनी हे पत्र तुम्हाला दिलंय आणि त्यांना तुमच्या भेटीला यायचंय. आणि त्या मुक्ताईनं बघितलं, मुक्ताईनं ते पत्र हातात घेतलं, म्हणली हा चांगदेव कोराच राहिला म्हणले. ते मुक्ताईचे शब्द या, सांगा कोराच राहिला म्हटले, याला कधीच कळलं नाही. म्हणजे चांगदेव महाराजांनी सुद्धा गुरु केलेच नव्हतं ना कोणी, पत्र लिहायचं सुद्धा कळलं नाही म्हटले. कसं पत्र लिहिलं? कोरं पत्र आणून दिलं म्हटले. आणि मग मुक्ताई म्हणली माऊली ज्ञानोबरायाला, ज्ञानोबराय एक काम करा म्हणले, आता तुम्ही त्यांना काहीतरी ब्रह्मज्ञान द्या, त्यांच्यावर काहीतरी साक्षात्कार करा. आणि त्याच पत्रावरती माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी चांगदेव 65 लिहिली. चांगदेवची 65 का? 65च का म्हणायचं तिला? कारण योगीराज चांगदेव महाराज 64 कला अवगत होत्या, त्यांना 64 कला अवगत होत्या. आणि माऊली ज्ञानोबरायांनी ही 65वी कला म्हणजे ती चिंतन त्यांना त्या चांगदेव 65च्या माध्यमातून 65वी म्हणून म्हटले जाते. ती त्यांना त्या कोरा पत्राने पुन्हा ते शिष्याकडे चांगदेव महाराजांकडे पाठवली. आणि त्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांना चांगदेव 65चं त्यावेळेस लिखाण केलंय. आणि ती चांगदेव 65 घेऊन शिष्य पुन्हा योगीराज चांगदेव महाराजांकडे आले आणि ती चांगदेव 65 त्यांच्याकडे दिली. योगीराज चांगदेव महाराजांनी सगळी ती चांगदेव 65 वाचली आणि मग निर्णय घेतला का आम्हाला चारी भावंडाच्या दर्शना जायचंय. आता एक भजन घ्या. वरती हात करा सगळे वर. श्री मुक्ताई मावली श्री
संसारामध्ये जीवन जगत असताना त्या भगवंताचं भजन आयुष्यामध्ये आम्ही केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन आमच्या जीवनामध्ये आम्ही केलं पाहिजे. कारण संसारामध्ये संतांच्या विचारावर चालणं आणि संत आम्हाला जे विचार देत आहेत ना त्या विचारावरती चालत असताना अंतःकरणामध्ये त्या भगवंताविषयी भाव सुद्धा लागतो ना. भाव जर नसेल तर भजन काही कामाचं आहे का हो? नाही. आम्ही रात्रभर भजन केलं पण अंतःकरणामध्ये भाव नाही, ते भजन भगवंतापर्यंत पोहोचेल का? नाही. आयुष्यभर परमार्थ करतो, रात्रभर भजन करतो, पण अंतःकरणामध्ये ते भगवंताविषयी भाव जर नसेल ते भजन कामाचं नाही. म्हणून आम्ही भजन करत असताना अंतःकरणापासून ते भजन केलं पाहिजे, अंतःकरणापासून ते भगवंताचं चिंतन आम्ही केलं पाहिजे. बोलू नका फक्त. योगीराज चांगदेव महाराज, माऊली ज्ञानोबाराया, निवृत्तीदादा, सोपन काका, माझ्या मुक्ताईला भेटण्याकरता योगीराज चांगदेव महाराज पुणतांब्यावरून आळंदीकडे रवाना झाले. पण योगीराज चांगदेव महाराज जायचं कसं आहे? कारण त्या महात्म्याकडे जायचं, पण कसं जायचं भेटायला? काही ग्रस्ती शिष्य मंडळी होती, ते म्हणले महाराज म्हणले आपण पायी सर्वजण दिंडीवानी पायी जाऊ म्हणले, पायाने चालत जाऊ. पण काही ग्रस्ती शिष्यमंडळ म्हणले नाही महाराज, 1400 वर्षी तुम्ही जगले, 14 वेळेस काळाला माग पाठवलं, मग तुमचा अधिकार साधा आहे का? मग जातानी असं चालत नाही जायचं म्हणले, तुम्ही वाघावरती बसून चला म्हणले. शिष्यमंडळ जवळजवळ 14,000 शिष्यमंडळ योगीराज चांगदेव महाराजांबरोबर होतं. सांसारिक काही भक्त मंडळ बरोबर होतं. चारी भावंडाच्या भेटीला जायचं म्हणलं, एवढा मोठा लवाजमा योगीराज चांगदेव महाराजांनी बरोबर घेतला आणि सगळे आळंदीच्या दिशेनं रवाना झाले. पुढे काही शिष्यमंडळी आले, सांगायला म्हटले योगीराज चांगदेव महाराज, मुक्ताई, माऊली ज्ञानोबाराया, सोपान काका, निवृत्तीदादांना निरोप दिला का काही योगीराज चांगदेव महाराज तुमच्या भेटीला येत आहेत म्हणून. सकाळी सकाळी माझी मुक्ताई, माऊली ज्ञानोबाराया, निवृत्तीदादा आणि सोपान काका, थंडीचे दिवस होते म्हणून एका भिंतीवरती ऊन घेत बसली होती. सकाळी सकाळी समोर ऊन पडलेलं होतं त्या भिंतीवरती, म्हणून त्या ऊन पाळ्या घेत बसले होते चारी भावंड. पुढं मुक्ताई आहे, त्यांच्या पाठीमाग सोपान काका आहे, मुक्ताईच्या पाठीमाग सोपान काका बसलेले, सोपान काकाच्या पाठीमाग माऊली ज्ञानोबाराया बसलेले आणि माऊली ज्ञानोबारायाच्या पाठीमाग निवृत्तीदादा सगळ्यात मोठी बसले. आणि चौघांच्या सकाळी सकाळी उन्हाचा ऊन घेत निवांत बसले होते. संतांच्या गप्पा काय असणार हो दुसऱ्या? ती मुक्ताई इतकी चतुर होती ना, आदिशक्ती होती. मी त्या दिवशी बोलून गेलो का विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं होतं का माझ्या मुक्ताचा सांभाळ करा. ती मुक्ता इतकी हुशार होती, मुक्ताने उलट ते तिघांचा सांभाळ केला, अशी आदिशक्ती मुक्ताई.
निवृत्तीदादाचा, सोपन काकाचा, माऊली ज्ञानोबरायचा, अशी मुक्ताई. आणि ऊन पाळ्या घेत बसले, त्यांना निरोप आला आणि समोरून योगीराज चांगदेव महाराजांचा लवाजमा आला. योगीराज चांगदेव महाराज वाघावरती बसलेले, हातामध्ये तो नागाचा चाबूक हातामध्ये. आणि समोर योगीराज चांगदेव महाराज आले. इकडून मुक्ताईना त्यांनी बघितलं योगीराज चांगदेव महाराज वाघावरती बसून येत आहेत. आणि मग माझ्या माऊलीत ज्ञानोबरायाला मुक्ताई म्हणली, ज्ञानदादा योगीराज चांगदेव महाराज वाघावरती येत आहेत, मग आपण काय त्यांच्याकडे पायी चालतात का? मग माझ्या माऊलीनं त्या भिंतीलाच आज्ञा दिली आणि ती भिंत योगीराज चांगदेव महाराजांकडे चालत सुटली. चालविली जड भिंती हरली देवाची भ्रांती. चालविली जड भिंती हरली देवाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा साधनी ज्ञानोबा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शन हे ताप. साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप. 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 योगीराज चांगदेव महाराजांनी ती भिंत बघितली येताना आणि योगीराज चांगदेव महाराज चारी भावंडांना शरण गेले आणि हात जोडून साष्टांग दंडवत घातला. चला खाली झोपा डायरेक्ट. हा, साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवात योगीराज चांगदेव महाराजांनी घातला. मुक्ताई खाली उतरली भिंतीपासून. मुक्ता खाली उतरली आणि योगीराज चांगदेव महाराजांच्या मस्तकावरती त्या मुक्ताने हात ठेवला. मुक्ता उभी राहते, जर उभी राहा. हा, चांगदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेव तुझा उजवा. योगीराज चांगदेव महाराजांच्या मस्तकावरती त्या मुक्ताने हात ठेवला. हात टकरात ठेव. हा, आणि त्या मुक्ताईनं योगीराज चांगदेव महाराजांना त्या ठिकाणी अनुग्रह दिला. आणि त्या दिवशी योगीराज चांगदेव महाराज मुक्ताईचे पुत्र झाले, शिष्य झाले. माऊली ज्ञानेश्वर भगवान आदिशक्ती मुक्ताई माता की जय. महाकैवल्यतेचा सेवकी साधू संत. Bye.
भाव